जय भीम, जय संविधान. मी अनिकेत माटे. पोलीस आता सध्या सीताबर्डी पोलीस स्टेशनला इथे हजर आहो एक निवेदन द्यायला. 16 तारखेला संविधान चौक येथे कॉक्रोच जनता पार्टी यांनी आयोजित केलेलं एक प्रोटेस्ट होणार आहे. हे 4 ते 6 या दरम्यान नागपूरला संविधान चौक येथे होणार आहे. या प्रोटेस्टला खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे आणि या संबंधित कॉक्रोच जनता पार्टीतल्या नागपूरच्या लोकांनी तिथे आयुक्तालयामध्ये याचं निवेदन परमिशन तिथून आयुक्तालयामधून घेतलेली आहे. तरी या बाबतीत या प्रोटेस्टसाठी सायलेंट प्रोटेस्ट हा होणार आहे. या बाबतीत तिथे निवेदन दिले असल्यास काही विशेष समाजातले बाळगुंड सागर पांडे नावाचा हा एक व्यक्ती इंस्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीच्या होणाऱ्या या आंदोलनासाठी काही अपप्रचार तो करत आहे आणि तो धमक्या देण्याचे कृत्य आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तो करत आहे. तरी आम्ही बर्डी पोलीस स्टेशन येथे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि कायदा सुव्यवस्था कशी सुटसुटीत राहील यासाठी पण सुद्धा निवेदन आम्ही इथे देण्यात आलेलो आहोत. यामागचं असं आहे की येत्या 12 ते 13 वर्षापासून खूप अधिक प्रमाणात इथे शिक्षण विभागात घोळ झालेला आहे आणि कितीतरी पेपरफुटीचे असे खूप सारे कृत्य झालेले आहे. त्याच्यावर कॉग्नन्स घेणारा आताही कोणी घेतलेलं नाही आणि शिक्षा मंत्र्यांनी आता सुद्धा त्याच्यावर कॉग्नन्स घेतलेलं नाही आणि याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केलेली आहे की याचा जर कॉग्नन्स घेत नसेल तर तुम्ही त्या आपल्या पदावरून राजीनामा द्यावा. युवकांमध्ये याचा खूप जास्त रोष आहे की आम्ही इतकी मेहनत केल्यानंतरही आमच्या जे मुद्दे आहेत, बेसिक मुद्दे आहेत, त्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे हा जो एक पीसफुल प्रोटेस्ट आहे तो या मुद्द्यावर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी करण्यात येत आहे. यामध्ये एक नागपूरचं एक 5 ते 6 हजारच्या जवळपासचं एक स्ट्रेंथ या प्रोटेस्टमध्ये नागपुरामध्ये असणार आहे. याच्यामुळे कसं असतं की आंदोलन करणं एक असतं की आंदोलनाचं असतं की तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणूस म्हणून दिसले पाहिजे, यासाठी हा आंदोलन असतं आणि काँग्रेस सरकारने याच्यावर घ्यावंच लागेल. कारण की दिल्लीमध्ये जो प्रोटेस्ट तुम्ही बघितला कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त लोकांची जनसंख्या तिथे प्रोटेस्टची होती. पुण्यातलं तुम्ही बघितलं 5,000पेक्षा अधिक जनसंख्या होती. तुम्ही पंजाबचं प्रोटेस्ट बघितलं तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात जनसंख्या होती आंदोलनात आणि नागपूरचं सुद्धा यशस्वी आंदोलन होणार आहे आणि याचं कॉग्नेस महाराष्ट्र शासन व इतर सेंट्रल गव्हर्नमेंट याचं कॉग्नेस घेईल आणि यासाठी स्टुडंट प्रेशराईज करेल की त्यांना या पदावरून राजीनामा देण्यात यावं. मध्ये सागर पांडे नावाचा एक इसमा आहे जो आपल्या इंस्टाग्रामवरून होणाऱ्या प्रोटेस्ट विरुद्ध धमक्या देत आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन दाखवा, तुमचा इलाज आम्ही करू, अशा काही धमक्या तो आपल्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओ थ्रू देत आहे. जी हे बाब म्हणजे समाज तोडण्याचं आणि अराजकता फैलवण्याचं हे कारण याच्यामधून तो व्हिडिओमधून पसरवत आहे. पोलीस स्टेशनमध्ये आपण त्यांना सुरक्षा मागत आहोत. सोबत या व्यक्तीवर ITI ॲक्टच्या अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा आपण कारवाई करण्याची सुद्धा मागणी आपण पोलीस स्टेशनला करत आहोत.